नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती। मात्र आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतंय। यामागे 2 ते 3 महत्त्वाची कारणं आहेत। पूर्ण बहुमताचं सरकार असल्यानं कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे। त्यानंतर अमित शाह आणि शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठक होईल आणि मग त्यानंतर या तिघा नेत्यांचा शपथविधी होईल असं कळतंय। त्यामुळे 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर अर्थातच चर्चा सुरू झाली होती ती नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याची। 20 नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची मुदत संपते, त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं बंधनकारक आहे, नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे। मात्र ही धारणा चुकीची असल्याचं अनेक कायदेतज्ञांनी स्पष्ट केलं आहे। शपथविधी 26 तारखेला झाला नाही तर मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची असल्याचं कायदेतज्ञांनी सांगितलंय। त्यासाठी यांनी भूतकाळातील अनेक उदाहरणांचा दाखलाही दिला आहे।